जरांगे पाटलांना नोटीस बजावा, हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगेंना माहिती द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश। जरांगेंना कायदेशीररित्या मुंबईत येण्याचा अधिकार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर सरकार सकारात्मक, जरांगेंनी आंदोलन टाळावं, शिंदेंचं आवाहन। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाही याची सरकारने खबरदारी घ्यावी, सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाचे आदेश। जरांगेंना पायी मोर्चा, पुण्यामध्ये दाखल। आज मोर्चाचा लोणावळ्यामध्ये मुक्काम। पुणे पोलिसांच्या विनंतीनुसार जरांगेंनी मोर्चाचा मार्ग बदलला। श्रीमंत मराठ्यांकडून आंदोलन चिरडण्याची शक्यता, निवडणुकीच्या निमित्तानं आंदोलन जिरणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचा जरांगे पाटलांना सल्ला। जरांगेंच्या दबावामध्ये येऊन सरकारने निर्णय घेतला, सरकारने विश्वासघात केला हे सिद्ध होईल, प्रकाश शेंडगेंचं विधान। म्हणून आमचाही मोर्चा सरकार विरोधातच, असाही दावा। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। रोहित पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात, शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ठाण मांडून। तर चौकशीला जाण्यापूर्वी पवारांनी रोहित पवारांना दिलं यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक। पळणारा नाही तर लढणारा दादा, रोहित पवारांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बॅनर, सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। ईडी आता भाजपची शाखा, आम्ही काढलेल्या घोटाळ्यांबाबत त्यांना अद्याप नोटीस नाही, संजय राऊतांचा घणाघात। संपूर्ण महाराष्ट्र रोहित पवारांच्या पाठीशी, असंही वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावरही सूडबुद्धीनं कारवाई, मुंबई पोलिसांचा घरगड्यासारखा वापर केला, विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर। ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर, काँग्रेसकडून तृणमूलचे प्रस्ताव अमान्य, लोकसभेमध्ये कुणाशीही युती करणार नाही, ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण। तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचाही स्वबळाचा नारा। ममता बॅनर्जी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाव्यात, आम्ही जागा वाटपाबद्दल चर्चा करत आहोत, इंडिया आघाडीतील वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्वाची बैठक, वंचितलाही बैठकीचं निमंत्रण, लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या अंतिम चर्चा, संजय राऊतांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या आणि परवा अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात, उद्या जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा, तर शुक्रवारी दादांच्या उपस्थितीत खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये जाणार, मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व मंत्री अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेणार। पेन्शन आणि वेतनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचं 51व्या दिवशीही आंदोलन सुरू, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात अंगणवाडी भरवली।